जेव्हा या भूतलावर अन्यायाचे सावट पसरले तेव्हा तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी विविध रूपे धारण करून संकटांचा विनाश केला. आजही ही रूपे मनुष्य मात्रांना पूजनीय आहेत आणि हीच संकल्पना म्हणजेच दशावताराची संकल्पना आपल्यासमोर सादर करत आहेत योगेश्री अरविंद गुरुकुल बदलापूर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. योगेश्री अरविंद गुरुकुल बदलापूर सादर करीत आहे दशावतार. नारायण 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 नारायण. देवाधिदेवा माता, आपण सगळे एकत्र काही बोलत नाही. सुहास्य मुद्रा तर आहेच, पण हे गुढभाव कसले आणि काय चाललंय काय हे सारे? हा भास आभास, सत असत, असीम सीमित, मानवी अमानवीय, हा कसला लपंडाव माता? क्षणार्धात सारे पालटते आहे. मी खरंच पाहतोय ना? नारदा, धीर धरा. हा उतावेळा वेग कशासाठी? हा लपंडाव नाही, आभास तर नाहीच नाही. अनादि अनंताची भासमान रूपे ही. नारायण नारायण, काहीच कळलं नाही. केवढा हा प्रलय, सारे काही नष्ट होत आहे. मग आपण स्थितप्रज्ञ का? स्थितप्रज्ञ कोणी सांगितले? उत्पत्ती, स्थिती, प्रलय व पुनर्निर्माण हे चक्र तर निरंतर फिरतच आहे. ब्रह्मदेवांचे सृष्टी निर्माणाचे कार्य सुरूही झाले. नारदा, सांभाळ करण्यासाठी साक्षात विष्णुदेव आहेतच. चिंता करू नये. देवा, ही आपली लीला आत्ता कुठे सारे कळले आहे. आत्ता लक्षात येतंय सारे. नारायण नारायण, ही सृष्टी नारायणाच्या अनेक अवतारांची साक्षीदार. नुसते अवतारच नाही तर अनेक युगांची सुद्धा साक्षीदार असणार आहे. अनादि अनंत सारे बघता बघता सत्ययुग अवतरेलही. नारायणा, आपली लीला अगम्य. खरंच वेद म्हणजे जीवनाचे सार, जीवनाचा आधार. ब्रह्मदेव वेद लिहित आहेत. सुंदर सुंदर. ब्रह्मदेवांची भावमग्न मुद्रा किती छान, प्रसन्न. पण नारायणा, हे काय समोर येत आहे? सत्ययुग. ब्रह्मदेवांनी सत्ययुगास पाचारण करावे. सत्ययुगा प्रलयानंतर ही सृष्टी पृथ्वी पवित्र प्रकाशाने नाहून निघावी. मंगलमय वातावरण असावे, काही असत्य नसावे. ब्रह्मदेवांचे सांगणे ऐकले खरे. केवढी ही जबाबदारी. मंगलमय प्रकाशाने ही पृथ्वी नाहून निघाली आहे. सारे लोक गुण्या गोविंदाने नांदत आहेत. परस्पर सहकार्यातून एक सुंदर सृष्टीच निर्माण होत आहे. सत्याचा वास निरंतर आहे. मानव देवकार्यात मग्न आहे. ब्रह्मदेवा, सारे आपल्या इच्छेप्रमाणे चालले आहे. पण हे काय? काही लोक असे मिथ्या का वागत आहेत? दुसऱ्याची निंदा करत आहेत. देवा, त्यांना सद्बुद्धी दे. आणि हे काय? जीवनाचा आधार असणारे वेद चोरण्यापर्यंत या राक्षसांची मजल व्हावी. बघता बघता वेद चोरले देखील आणि काय तर सागरात बुडी मारली. काय होणार? नारायणा, तूच वाचव आता या पृथ्वीला. खात्री आहे तू अवतार घेऊन हे वेद नष्ट होऊ देणार नाहीस. राक्षस इतके मातले की देवदानव संग्राम व्हावा. समुद्र मंथन, पृथ्वीचे रक्षण, क्रूरवृत्तीचा नाश, हे सारे नारायणा तुलाच करायला हवे. काळजी करू नको. नारायणाला सारा भार पेलायला हवा. पण या सगळ्यात या पृथ्वीचा नाश तर होणार नाही ना? पृथ्वी लयाला तर जाणार नाही ना? सारी चिंता लागली आहे. सारा भार देवांवरच. नारायणा,
सांभाळ सांभाळ नारायणा. शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नो प्रशान्तये. गमधनि सारि सारि नि सानि धनि ध धरे सारि नि सानि धनि ध मग रे सा सा ग ग म म ध धनि धरे सा. सानि सानि ध म ध ध रे सा 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 ध म ध म ग ग म ग रे सा ध म ध म ग ग म ग रे सा सानि सानि ध म ध ध रे सा सानि सानि ध सानि सानि ध सानि सानि ध म ध ध रे सा. सर्वलोकैकनाथं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. सर्वलोकैकनाथं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. गमद गम रे सा
प्रभृतींना त्रेतायुगाचा नमस्कार असो. या बदलणाऱ्या सृष्टी त्रेतायुगाने या बदलणाऱ्या सृष्टीच्या रूपाला सांभाळावे. सर्व लोकास नवजीवन द्यावे. खरंच मला बरं वाटतंय. लोक पुन्हा आपल्या उद्योगात मग्न झाले. यज्ञयागासारखे धार्मिक कार्य करून धर्माचे रक्षण करतायत. त्यालाच आद्य कर्तव्यही मानू लागले. ऋषीमुनींचे तपसामर्थ्य, कर्मकांडाचे महत्त्व लोकांना पटते. लोक आपले जीवन सर्वार्थाने सुखाने जगत आहेत. राजे प्रजेची काळजी आपल्या मुलाप्रमाणे घेत आहेत. सर्व मंगलमय झाले आहे. अमंगलाचा नाश होऊन पवित्र प्रकाशाने ही पृथ्वी नाहून निघाली आहे. असे असले तरी नारायणा, या पृथ्वीवरील लोकांना वाचव. त्रेतायुगा, तुझी काळजी आम्हाला कळते आहे, तरी तू निश्चिंत राहा. सर्वलोकैकनाथं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्
देवा आपण माझी आठवण काढण्या अगोदरच मी हजर झालो. राम जन्म झाला, किती सुंदर, एक वचनी, एक पत्नी, प्रजेचे कल्याण करता, रक्षण करता आला. आता काळजी नाही, पण तरीही हुरहुर संपली नाही. लोकांची वृत्ती बदलली, पाप पुण्य सारे समान झाले. पण द्वापार युगा, अरे पाप पुण्य सारे समान झाले ना, मग सारे सुरळीत होऊन जनजीवनाची पुनर्स्थापना होईल. सारे यज्ञयाग कर्मकांडात मग्न झाले खरे, पण हे सारे मनापासून करतायत असे वाटत नाही. भाव कुठे हरवलाय? लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत, यज्ञयाग करतायत, पण हे काय? काही लोकांस पाप पुण्याची फिकीरच नाही. सारे काही समान त्यांच्यासाठी. हे देवा, दुष्टांचे निर्दालन करण्यास अवतार घ्यावा. अवतार घ्यावा नाही, अवतार घेणारच. खरंच आता सारे सुरळीत होऊ दे. सज्जनांचा वास निरंतर असू दे. अशुभाची छाया सुद्धा नको. लोकांनी गुण्यागोविंदाने राहावे, समाधानी असावे, अल्पसंतुष्ट राहावे. मग तुझे माझे असे होणारच नाही. देवा आपण खरंच अवतार घ्यावा. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. समझतना मन तू मेरा, समझतना मन तू मेरा, समझतना मन तू मेरा, समझतना मन तू मेरा. झूठी माया झूठी
झूठी माया झूठी काया झूठा जगत बसेरा अंत्य समय कोई काम न आए छत्र प्रभु एक तेरा समझतना मन तू मेरा समझतना मन तू मेरा समझतना मन तू मेरा बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् काय सारे भांडतायत रडतायत एकमेकांची निंदा नालस्ती करतायत वाह 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 माझे ते माझे आणि तुझे तेही माझे किती दृष्टपणा नांदतोय आराधना सत्य पवित्रता यज्ञयाग सारे विसरते शुल्लक काढण्यासाठी दुसऱ्याचा जीवही घेत आहेत अत्यंत महत्वाकांक्षा जोपासण्यासाठी अनेक लोकांचे प्राण घेत आहेत शोध कल्याणासाठी लावण्याऐवजी संहारक अस्त्रे निर्माण करत आहेत काय हा नरसंहार निसर्गही कोपला आहे साऱ्याचा ताळमेळ सुटलाय स्त्रीचा मानभंग होत आहे महाभारतातील द्रौपदी आज रस्तोरस्ती लुटली जात आहे सारे भगवत नाही हे खरेच हा प्रलय थांबणार नाही का हे भयानक स्फोटांचे आवाज कर्णकस्य किंकाळ्या कोण थांबवणार आहे सारे शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये
शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविज्ञानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। प्रथम सर्वांनी तिन्ही गुरुकुलांचे जे सांस्कृतिक कार्यक्रम आपण बघितले त्यांचं कौतुक टाळ्या वाजून करूया. जोरदार टाळ्या वाजव सर्वांनी. हा, छान. आयोजकांची अशी एक सूचना आहे की आपण सर्व गुरुकुलं फार वर्षानंतर म्हणजे जवळजवळ 15 वर्षानंतर एकत्र येतोय. मध्यंतरी पुण्याला एक एकत्रीकरण झालं होतं, त्यानंतर या बदलापूरमध्ये आपलं एकत्रीकरण होतं आहे. पण चित्र असं दिसतंय की प्रत्येक गुरुकुल आणि प्रत्येक गुरुकुलातील एक टीम म्हणजे स्वतः गुरुकुलातले सगळे विद्यार्थी हा यांचा चंबू वेगळ्या गुरुकुलांशी काही वार्तालाप करताना आढळत नाही. तर शेवटच्या दिवशी अशी एक आम्ही प्रश्नमंजुषा घेणार आहोत की ज्या प्रश्नमंजुषेमध्ये आपल्याला इतर गुरुकुलांचे आपण किती मित्र किंवा मैत्रिणी करू शकलो. ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांनी इतर गुरुकुलांच्या विद्यार्थिनींशी मैत्री करावी आणि जे विद्यार्थी आहेत त्यांनी इतर गुरुकुलांच्या विद्यार्थ्यांशी मैत्री करावी. त्यांचं नाव, फोन नंबर, पत्ता सहजपणे पत्रव्यवहार करता येईल इथपर्यंत माहिती आपल्याला ती असावी. अशा प्रकारची एक स्पर्धा होण्याची शक्यता आहे. होईल ती, आपण त्याची काळजी घेऊया. हात जोडा, ताट बसा. सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै.